झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे। अमेडिया कंपनीकडून स्टॅम्प ड्युटीसाठी मुदतवाढ अर्ज दाखल करण्यात आलाय। 42 कोटी भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत त्यांनी मागितली आहे। सरकारनं अमेडियावर पुन्हा एकदा मुदतवाढीची मेहरबानी केल्याची त्यामुळे चर्चा रंगली आहे। यापूर्वी सुद्धा कंपनीला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती। 15 दिवसांची मुदत काल संपलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा अमेडियाच्या वकिलांनी दुसरा अर्ज दाखल केलाय। यावर अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र पुन्हा अमेडिया कंपनीला म्हणणं मांडण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, सातत्यानं अमेडिया कंपनी ही मुदतवाढीची मागणी करते आणि आता सरकार सुद्धा त्यांना मुदतवाढ देणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। खरं तर या प्रकरणामध्ये आता सरकार किंवा यंत्रणा हे मेहरबान असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सातत्याने या प्रकरणातील जे दोषी आहेत किंवा ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे या लोकांना मुदत वाढ देण्याचे सत्र आहे ते सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये नोंदणी व मुद्रांकन शुल्क विभाग आहे, या विभागाने पुन्हा एकदा अमेडिया कंपनीला 42 कोटी रुपयाची जी रक्कम आहे ते भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याची आपल्याला पाहायला मिळते। काल त्यांच्या वकिलांनी हा अर्ज केलेला आपल्याला माहिती मिळाली आहे। खरं तर या प्रकरणामध्ये 7 नोव्हेंबरला पहिली नोटीस बजावण्यात आली होती, त्यानंतर 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती। त्यानंतर जी मुदतवाढ आहे ती काल संपली, म्हणजे 24 तारखेला मुदतवाढ संपली। त्याआधीच अमेडिया कंपनीच्या वकिलांनी अर्ज करून पुन्हा एकदा मुदतवाढीची मागणी ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सातत्याने या प्रकरणामध्ये आपल्याला यंत्रणा जी आहे ते मुदतवाढ देताना पाहायला मिळतात। इकडे बघितलं तर या प्रकरणामध्ये जी समिती आहे त्या समितीसमोर हे दोन्ही जी शीतल तेजवानी असतील किंवा दिग्विजय पाटील असतील हे दोघेही अजून हजर झालेले नाही, त्यामुळे तोही अहवाल अजून बाकी राहिलेला आहे। त्यामुळे या प्रकरणात आता सातत्याने मुदतवाढ किंवा चौकशीला हजर न अगदी निलेश, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। अंजली ताई, आपण पाहतोय की अमेडिया कंपनीनं स्टॅम्प ड्युटीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा एकदा अर्ज केले। सातत्यानं अशा पद्धतीची मुदतवाढ आणि त्यासाठी अर्ज केले जात आहेत। आता पुन्हा मुदत दिली तर सरकार त्यांच्यावर मेहरबानी करतंय, हा स्पष्ट संदेश जाऊ शकतो। काय वाटतं आपल्याला? प्रश्नच नाही। आता जर यांना मुदतवाढ खरंच दिली तर मेहरबानीच नाही, म्हणजे हे सगळं राजकारणाने मॅनिप्युलेटेड आहे असं सिद्ध होईल। आणि कुठच्याही प्रकारे आता त्यांना मुदतवाढ न देता, म्हणजे खरं तर काल त्या शीतल तेजवानींना खरगे समिती पुढे हजर होणं अपेक्षित होतं, त्या देखील झाल्या की नाही मला माहित नाही, पण हे जे सगळं चाललंय ना आता अति होतंय। म्हणजे एकतर या समित्या बनवायच्या ज्याच्यात काहीच त्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स मी त्यांचे बघितले, चौकशी करण्याचे अधिकार नाही, काही नाही। एक तर पहिलं त्यांना स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी पहिली मुदतवाढ का दिली गेली तेच माहित नाही। आता ही जर दुसरी दिली गेली तर याच्यावर मात्र स्ट्रॉंग ऍक्शन घेण्याची गरज आहे। अगदी, पण तुम्हाला काय वाटतं जर सपोज मुदतवाढ मिळाली तर या संदर्भात तुम्ही काही त्या संदर्भात पावलं उचलणार आहात का? नाही, प्रश्नच नाही। आत्ताच्या घटकेला मला असंही कळलंय की त्यांनी अगदी 10 वकिलांची फौज उभी केली आहे। तर ज्या कंपनीकडे काहीही बॅलन्स शीटवर नाहीये, म्हणजे आत्ताच्या घटकेला 2,57,000 त्यांच्याकडे एकूण पैसे जर दाखवत असतील, अशी लोक 10 जणांचे 10 वकील जर करत असतील तर याच्यात पॉलिटिकल बॅकिंग नाहीये तर काय आहे दुसरं? आणि आत्ताच्या घटकेला मी जे सगळे पेपर याचे काढलेत शोधून अमेडियाचे, त्याच्यात एकूण एक पेपरवर पार्थ अजित पवार आहे, म्हणजे त्यांचे इलेक्ट्रिसिटी बिल पासनं घराची एनओसी पासनं सगळे पेपरवर पार्थ पवारचंच नाव आहे, दिग्विजय पाटील कुठेच नाहीये। अगदी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शीतल तेजवानी त्या दिवशी चौकशी झाली होती तिची, आणि त्यानंतर सातत्यानं वकिलांची फौज त्यांची तिथे जाते आणि त्यांच्या वतीनं त्या संपूर्ण जो आता सध्या चौकशी चालू आहे त्या संदर्भात तिकडे जातात, कागदपत्र सादर करतात। काय वाटतं हे सगळं बघून? शीतल तेजवानी जेव्हा समोर येते, वकिलांची फौज घेऊन येते, कुठेतरी त्यांना कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय? नाही, पहिलं तर या 10 वकिलांना जे शीतल तेजवानीसाठी जात आहेत ना, त्यांना सांगा की तुम्हाला जे फीस दिली आहे त्याचं तुम्ही एव्हिडन्स दाखवा, त्याच्यावर ना त्यांची फीस कोण भरतंय हे देखील समोर येईल। तो पार्थ पवार भरतोय, अजित पवार भरतायत का खरोखर शीतल तेजवानी भरते, सगळं उघड होईल। पण समितींमध्ये काय आहे ना, धमकच नाहीये मुळात।
त्यांना गट्स असते, आपल्याला प्रश्न विचारता आपल्यालाही आले असते तर बरेच काही खुलासे झाले असते. पण आताच्या घटकेला जसं मी नेहमी म्हणते घाण राजकारण चाललंय. अगदी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर अमेडिया कंपनीनं पुन्हा एकदा मुदतवाढीसाठी अर्ज केलेला आहे, त्यामुळे आता काय या संदर्भात निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे.